पंढरपूर मंगळवेढ्यासाठी अनेक जण इच्छुक होते. त्या सर्व इच्छुकांना घेऊन आज साहेबांची भेट घेतली. प्रत्येकाने आपापले म्हणणं साहेबांसमोर मांडलेलं आहे. तर जेव्हा महाविकास आघाडीचं सीट्स वाटप होईल त्यानंतर उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व इच्छुकांच्या मधून एक उमेदवार निवडला जाईल. परंतु जे माझ्यावर जेवढे इच्छुक आलेले आहेत त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं आहे की साहेब जो उमेदवार देतील तो 100% निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून सोलापूर जिल्ह्याचा विचार करता यावर्षी कशा पद्धतीची परिस्थिती राहील, कारण आता आपण माढा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं वार आहे. आदरणीय पवार साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून ह्यावेळेस सर्व जागा या सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील ही 100% खात्री आहे. तशा पद्धतीचं वातावरण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शन पासून झालेलं आहे आणि त्यात कमी काहीच झालेलं नाही, अजून वाढत झालेली आहे. तुमच्यावर किती तालुक्यातले इच्छुक आहेत? आता किती इच्छुक आहेत? आज फक्त पंढरपूर मंगळवेढ्यातले घेऊन आलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर रणजितसिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे. तुतारी कधी वाजवणार रणजितसिंह मोहिते पाटील? त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? काय सांगा? तो प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा. आपल्या मतदारसंघातला जे आहे फलटण विधानसभा, यामध्ये रामराजे आपल्या शरद अजितदादा गटाकडून नाराज आहेत आणि एक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील म्हणाले, जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला काय हरकत आहे? रामराजेंनी आपल्याशी संपर्क साधलाय का, किंवा आपण रामराजे संदर्भात पवार साहेबांशी काय चर्चा झाली का? साहेबांबरोबर माझी काही चर्चा झालेली नाही किंवा रामराजे साहेबांबरोबर काही चर्चा झालेली नाही. परंतु त्या ठिकाणी लोकसभा इलेक्शनला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझं काम केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांचीच प्रचंड भावना आहे फलटण तालुक्यातल्या की महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं, साहेबांबरोबर काम करावं. फलटण मधनं तुतारीचा उमेदवार आपण देणार का? जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीच आहे, त्यामुळे दुसरं कोणाला सोडायचं कारणच येत नाही. माढ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत. साधारणतः कोण पुढं तुमच्या पक्षात येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत? रघुनाथराजे नाईक निंबाळकर तुमच्या सोबत आहेत, रामराजांचं तळ्यात रघुनाथराजे साहेबांनी तर उघड काम केलेलं आहे. तुमच्या सोबत आहेत तेच म्हणते, पण कोण आगामी काळात माढ्यामध्ये जे इच्छुक आहे ते तुमच्या सोबत असू शकतात असं तुम्हाला वाटतं? वेट ऑन वॉच दिसतील एक कोण येतील. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील का? तुम्ही त्यांची चर्चा वगैरे काय झाली का तुमच्या? माझी काही चर्चा नाही आणि भेट पण झालेली नाही. त्यांचे बोर्ड सातत्याने इंदापूरमध्ये लागतायत तुतारी वाजवून. ते कार्यकर्त्यांची भावना आहे, ज्या त्यानं नेत्यांनी त्या तालुक्यातल्या ठरवायचं आहे कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं, ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे. आप्पासाहेब जगदाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूरमधनं इच्छुक आहेत आणि अशातच आता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढायचं म्हणतं. काही जण म्हणतात तर कार्यकर्ते म्हणतात की आपण तुतारी घेऊन लढाय काय हरकत आहे. आप्पासाहेब जगदाळे यांची संदर्भात आपली काय चर्चा झाली या संदर्भात? इंदापूरच्या उमेदवार संदर्भात साहेबांची काय चर्चा झाली? इंदापूरच्या बाबतीत साहेबांबरोबरही काही चर्चा झाली नाही किंवा आप्पासाहेबांबरोबरही माझी काही चर्चा झालेली नाही. आप्पासाहेब साहेबांबरोबर काम करतायत. ताईंचं लोकसभेला त्यांनी मनापासून काम केलेलं आहे. आता मानेदादांचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत. तर आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, ताई हे निर्णय घेतील काय करायचं आहे तो. भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली तर आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने म्हणजे एकमतानं प्रचार करणार मतदारसंघात असं दिसतंय का? जर तर कसं मी उत्तर देऊ आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो. आता आम्ही शेजारी आहे, आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मतं कशी वळतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो उमेदवार उभा राहील
त्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार धर्म म्हणून आम्ही पाळणार सगळा. आजचा सर्वे आलेला आहे, एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णतः बहुमत दाखवलं जात आहे. महायुतीची कुठेतरी 115 ते विचार कसं पाहता येईल? महाविकास आघाडीचं बहुमत दिसतेच आपल्याला. अजून उमेदवार जाहीर व्हायचे, पक्षांच्या जागा सुटायचे. जयंत पाटील साहेब जे सांगतायत फिगर त्यापेक्षा हा कमी दाखवते. एकदा का उमेदवार जाहीर झाले तर 100% जसं जयंत पाटील साहेब सांगतायत त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मेजॉरिटीमध्ये आलेलं दिसेल तुम्हाला. तिसऱ्या आघाडीचा कितपत फरक पडेल यावरती? तिसरी आघाडी जी राजू शेट्टी असतील किंवा संभाजीराजे असतील त्यांच्या आता त्या गोष्टींवर जर तर बोलण्याचा अर्थ नाही. अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची आणि त्याच्यावर मी भाष्य करण्या इतपत साहेब तुम्हाला आता माझे असं अधिकार म्हणाले नाहीत. सगळ्यांना- साहेब तुम्हाला आता सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचे, माळशिरस मधून तुतारीचा उमेदवार कोण असेल? आम्ही उघड सांगितलेलं आहे. उघड सांगितलेलं आहे. उत्तमराव जानकर हे आमचे उमेदवार आहे. त्यात बदल काय आहे? लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेलं आहे आम्ही ते. अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की बारामतीतून निवडणूक न लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कसं पाहता तुम्ही? त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झालेले आहेत. त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतं. एकंदरीत एक छोटा अभ्यासक म्हणून त्यातला. अजितदादांमुळे महायुतीची कोंडी झाली असं वाटतंय तुम्हाला? त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा. दादांना विचारा त्यांची कोंडी होतीये का काय होतंय. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.